आणि आज आपल्यापाशी करते शिवराय हे पुस्तक सुद्धा आलेलं आहे. वाव, छायाचित्र सुद्धा मस्त पैकी दिलेले आहे. जय शिवराय मित्रांनो. जर कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं, मराठ्यांबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं आणि त्यासाठी मग विचार येतो की यार नेमकं आपण कशातनं आपल्याला जी माहिती आहे ती व्यवस्थितरित्या भेटेल म्हणून. शिवाजी महाराजांचं जे काही शिवचरित्र आहे ते जर कधी जाणून घ्यायचं म्हटलं तर सर्वात अगोदर ज्या पुस्तकांचं ज्या ग्रंथांचं नाव येतं ते म्हणजे राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे यांचं. ते पण 2 खंडामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि जर कधी नंतर कोणाचं नाव येत असेल तर ते म्हणजे करते शिवराय. आणि आज आपल्यापाशी करते शिवराय हे पुस्तक सुद्धा आलेलं आहे आणि त्याच आपण नाही का ओपनिंग आज करणार आहे. आपल्याकडे नाही का राजा शिवछत्रपती हे बऱ्याच दिवसांपासून नाही का आलेलं, आपण त्याला वाचलं सुद्धा. खूप म्हणजे एकच नंबर नाही का पुस्तक आहे. आणि जर कधी बाकीचे बघितले तर बरेच सारे आपल्याकडे पुस्तक आहे. परंतु हे जे करते शिवराय आहे हे कित्येक दिवसापासून चालू होतं की यार मागवावं म्हणून आणि नाही का बघावं म्हणून. कारण बऱ्याच जणांपासून नाही का ऐकलं पण होतं की सगळ्यात जास्त जर कधी जेन्युइन आणि महत्वाचं पुस्तक असेल शिवचरित्रावरती तर हे करते शिवराय आहे म्हणून. आणि ते आज आपल्यापाशी आलेलं आहे. तर चला आता याला नाही का ओपन करूया. जर कधी तुम्हाला पण जर कधी मागवायचं म्हटलं तर ते कसं मागवायचं, काय मागवायचं हे मी नाही का तुम्हाला थोडक्यामध्ये सांगाल. ते शिवराय हे नाही का बऱ्याच ठिकाणी नाही का तुम्हाला उपलब्ध सुद्धा भेटेल. खरं जर बघितलं तर हे 2 खंडांमध्ये नाही का पुस्तक आहे. हे बघा, अगोदर मस्तपैकी प्लायवूड वगैरे या पुठ्ठा वगैरे लावून आहे ना मस्त ॲक्च्युअली पॅकिंग वगैरे केलेली आहे. बघूया. जवळपास 2 किलो एवढं वजन आहे या दोन्ही पुस्तकांचं मिळून. खंड 1 आणि खंड 2 असे 2 एक खंडांमध्ये नाही का हे पुस्तक आपल्याला बघायला मिळतंय. फायनली आपल्या हातामध्ये एक उत्तम असं पुस्तक म्हणजेच करते शिवराय. हे तुम्ही बघू शकता ॲक्च्युअली नाही का जे मुखपृष्ठ आहे ते कशा पद्धतीचं आहे म्हणून. लेखक विजय देशमुख असं हे नाव लिहिलेलं आहे आणि फक्त करते शिवराय एवढंच नाव इथे लिहिलेलं आपल्याला दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्तपैकी फोटो इथं लावलेला आहे. बघू शकता. वाव, छायाचित्र सुद्धा मस्तपैकी दिलेले आहे यामध्ये. महाराजांचं सुवर्ण होऊन महाराजांनी जी मुद्रा पाडलेली होती त्याचं सुद्धा छायाचित्र इथं मस्त दिलेलं आहे. जे किल्ले रायगडावरील शिरकाई देवीचं मंदिर आहे त्याचं सुद्धा छायाचित्र इथं दिलेलं आहे. सुरुवातीलाच समजा सुरुवातीचे जे काही हे सुरुवातीचे जे पृष्ठ आहे ना पेजेस त्यामध्ये इथं खूप सारे आपल्याला फोटोज वगैरे दिले. फोटोची क्वालिटी वगैरे पण खूप जास्त मस्त आहे. काही मावळ्यांचे सुद्धा समाधी स्थळे किंवा समाधीचे सुद्धा फोटो वगैरे इथं दिलेले आहे. जो पहिला खंड आहे त्याचे जवळपास 552 एवढे पेजेस आहे आणि जो दुसरा खंड आहे त्याचे जवळपास 592 एवढे पेजेस आपल्याला इथे दिसून येत आहे. पाठीमागं मस्तपैकी तुम्ही नाही का देशमुख सरांचं जे छायाचित्र आहे ते बघू शकता. त्याची काही माहिती सुद्धा आपल्याला इथे नाही का दिलेली आहे. तर मित्रांनो हे पुस्तक मी मागवलं होतं. जे सतीश शिंदे सर आहे ते पुण्यामध्ये राहतात. इतिहास अभ्यासक आहे. खूप मस्त लेखक सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडनं मी नाही हे मागवले होते. मला त्यांनी व्यवस्थितरित्या पॅकिंग करून तर दिलीच. व्यवस्थितरित्या डिस्काउंटमध्ये सुद्धा हे पुस्तक दिलेलं आहे. जर तुम्हाला पण पाहिजे असलं, मागवायचं असलं तर तुम्ही त्यांच्याकडनं मागवू शकता. त्यांचीवाली पूर्ण डिटेल मी इथं तुम्हाला नाही का देऊन येईल. तर खरोखर परत एकदा शिंदे सरांना धन्यवाद. खरं जर बघितलं तर ते माझे मेंटॉर सुद्धा आहे. म्हणजे त्यांच्यापासूनच नाही का ही जी आवड आहे पुस्तकांमध्ये जाण्याची, ती नाही का खरं जर सांगितलं तर त्यांच्यापासूनच लागलेली आहे. तर खरोखर धन्यवाद शिंदे सर परत एकदा. आणि बस एवढाच हा व्हिडिओ होता. आणि यामध्ये तुम्हाला कसं वाटलं पुस्तक वगैरे नक्कीच सांगा. आणि या अगोदर जर कधी हे पुस्तक कोणी वाचलेलं असेल तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.